जगताप यांच्या माध्यमातून आणि या स्पर्धेकरता लागणारे स्टंप्स आम्हाला उपलब्ध झाले श्री सनी अनंत देवरुखकर यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे या स्पर्धेकरता जी आर्थिक मदत सुद्धा लाभलेली आहे सन्माननीय विजय नारायण प्रजापती यांच्याकडून सुद्धा आर्थिक मदत लाभलेली आहे. तसेच सन्माननीय श्री इरफानजी भुरे साहेब माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे जीबी इन्फ्रा राजू शेठ यांच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक मदत लाभलेली आहे. जंबे एंटरप्राइजेस पिळंजे कन्हैयालाल शेठ यांच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक मदत लाभलेली आहे. सन्मान्य श्री प्रफुल्लजी कुंभार, त्याचप्रमाणे सन्मान्य श्री नविलजी बाबेसाहेब यांच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक मदत लाभलेली आहे. आमच्या लामजगावचे सुवर्णकार धोंडूशेठ सागवेकर साहेब यांच्याकडून सुद्धा आम्हाला रोख रक्कम स्वरूपात आर्थिक मदत लाभलेली आहे. आमच्या कोयना प्रतिष्ठान ठाणे पालघरचे सन्माननीय उपाध्यक्ष राजारामजी कृष्ण चव्हाण यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला आर्थिक मदत लाभलेली आहे. सन्माननीय संतोषजी विठ्ठल देवरुखकर सुवर्णकार मंडळाचे अध्यक्ष दादर विभाग आणि शिवसेना उपशाखा प्रमुख दादर शिवसेना भवन यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला आर्थिक मदत लाभलेली आहे. पंच सामना चालू करायचा आहे. धन्यवाद अमोल चव्हाण. पहिला चेंडू इथून मात्र ट्रॅव्हल होताना पण पाहिला, भन्नाट वेगाने निघून गेलाय चेंडू. ठीक आहे, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुरेख गोलंदाजी. तत्पूर्वी आम्ही धन्यवाद आभार व्यक्त करतोय शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज भावेश 11 लामज या संघाचे की आजच्या या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये भावेश स्मृती चषक या स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवसामध्ये जे मला समालोचन करण्याची संधी दिली. इथून मात्र काय घडलंय तर चेंडू मात्र निघून गेलाय षटकाराकरिता 6 धावांकरिता. माणुसकीची कान सारे गाती त्याचे गुणगान गेला आठवण ठेवून पप्या भाऊ एक ना परतून गेला आठवण ठेवून. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. षटकाराने आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. पहिला चेंडू आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जोरकस प्रहार. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चित्त्याची चपळाई आणि धावा मिळत आहेत त्या 2. टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर. धावा मिळत आहेत त्या 2 आणि या 2 धावांच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचलोय फलकावरती एकूण एकंदर 8 या अंकावर. अमोल चव्हाण, आपण पाहतोय जशा वेगाने चेंडू येतात त्याच वेगाने प्रहार सुद्धा केले जात आहेत. पुढचा चेंडू यावेळेस मात्र गोलंदाज आपल्या पावलांमध्ये चुकतोय. कदाचित हा गेम प्लॅनिंगचा सुद्धा एक दुसरा भाग असावा. पंच माधव ठाकरे सरांचे सुपुत्र आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळेस मात्र घडलंय काय तर चेंडू मात्र निघून गेला वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजाने कमबॅक केलाय. पहिला चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर दुहेरी धाव आणि त्याच्यानंतर निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र प्रहार तर चांगला आहे पण क्षेत्ररक्षक आहे. चेंडू रिकॉशियस होताना पाहायला मिळेल. घडतोय काय तर चेंडू मात्र दंडन करीत निघून जातोय सीमा पार. 4 धावांकरता देखणा चौकार. पाऊल ठेवून सहकाराने गावकऱ्यांच्या सोबतीला येऊन विकास कामी रोहिदासान पुढाकार घेऊन विकास कामी रोहिदासान पुढाकार घेऊन. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 12 या अंकावरती आपण पाहतोय. 12 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. धाडसी निर्णय आणि या निर्णयाला इथून मात्र साजेशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आईगावी नंदिटणे संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र काय घडलंय, अपीलमध्ये उत्साह जास्त विश्वास कमी. निघून गेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी. 1 षटकाच्या अखेरनंतर धावा आपण पाहतोय फलकावरती एकूण एकंदर 12 धावा. त्याचप्रमाणे माझ्या स्पर्धेसाठी जे इतर देणगीदार लाभलेले आहेत त्यांचे आम्ही नामोल्लेख करतोय. सन्मान्य श्री रमेशजी विठ्ठल देवरुखकर सुवर्णकार दादर, आमच्या लामजगावचे सुपुत्र, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय
गेल्या अनेक आपल्या भिवंडी पंचक्रोशीतील मंदिरांमध्ये सुरेख असं कोरी काम सुवर्ण जडित काम असे ज्यांच्या माध्यमातून केलं जात आहे ते सन्मान्य श्री रमेशजी विठ्ठल देवरुखकर, त्याचप्रमाणे कोयना पुनर्वसन मराठा समाजसेवा संघ रायगड ठाणे पालघरच्या ठाणे विभागाचे कार्याध्यक्ष सन्मान्य दीपकजी चंद्रकांत चव्हाण यांच्याकडून सुद्धा आर्थिक मदत लाभलेली आहे. आमच्या लांबसगावचे सन्माननीय कृष्णा शंकर जाधव वरिष्ठ लिपिक हायकोर्ट मुंबई यांच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक मदत लाभलेली आहे. त्याचप्रमाणे पुढचा चेंडू आपण पाहतो स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू जातोय सीमारेषेकडे, सीमा पार चौकार. होत आमच्या मधी गेला हुरहुर लावून पक्का भाऊ ये ना परतून, गेला हुरहुर लावून पक्का भाऊ ये ना परतून, गेला आठवण देऊन पक्का भाऊ ये ना परतून. त्याचप्रमाणे सन्माननीय आनंद शिवरामजी निकम साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा मला आर्थिक मदत लाभलेली आहे. वैभव गुणाजी चव्हाण, प्रकाश शिवराम निकम, सन्माननीय श्री अनिकेतजी शेलार साहेब यांच्याकडून सुद्धा मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर आणि उत्कृष्ट गोलंदाजीसाठी शूज लाभलेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेषेकडे आणि निश्चितच सुरेख क्षेत्ररक्षण, तेवढी सुरेख आपल्याला फेक पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाकडून 2 धावा पटकवतात दोन्ही फलंदाज, त्या दरम्यान पूर्ण करतायत. सन्माननीय श्री संतोषजी निवळे साहेब समर्थ पेपर डिश यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला रोख रक्कम मिळालेली आहे. सन्माननीय श्री दीपकजी सिनकर साहेब निवळी यांच्या माध्यमातून सुद्धा रोख रक्कम, सन्माननीय श्री शंकरजी निवळे साहेब, सन्माननीय श्री राजेंद्रजी निवळे साहेब उपसरपंच निवळी. आणि पुन्हा एकदा चेंडू जातो स्क्वेअर लेग झोन मध्ये आणि थोडीशी गापलं होते, शफलिंग होते क्षेत्ररक्षकाची, चेंडू होतो पुन्हा सीमा रेषे पार चौकार. आदर्श नागरिक नांदिण्याचा सारे तयाला स्मरती, उपसरपंच साहेबांची चर्चा येथे करती. पाणी सन्माननीय दिलीपजी मोरे साहेब, सौ आशाताई शिंदे ताई, त्याचप्रमाणे श्री दीपक सकपाळ, श्री सुशांत सुरेश चव्हाण, सामुग्री उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे जितेश प्रभाकर देवरुखकर, एक युवा नेतृत्व बीजेपी बदलापूर, श्री भगवान मारुती चव्हाण, वरील सर्व देणगीदारांचे आम्ही पुनश्च एकदा शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि ओव्हर टू कॉम्बॉक्स आवाज ऐकूया द मॅन फ्रॉम झिडके रोहन पाटील. धन्यवाद अमोलजी चव्हाण. धावा आहेत फलकावरती, एकंदर 22 धावा. इट्स अ टेंटेटिव्ह बॅटिंग आपण पाहतोय. 22 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. जेल पकडला गेलाय आणि त्याच्यानंतर मात्र घडलं काय तर आता मात्र येणारा पुढचा चेंडू सांगून जाईल. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. एक तुम्हारी एक हमारी, तू पकडतो का मी पकडू, पण मात्र कोऑर्डिनेशन जरूर पाहायला मिळालं कमतरतेचं, पण बॅकअप मात्र चांगलं होतं. धावा मिळत आहेत ते 2 धावांच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. एकंदर 24 धावा, 24 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय पुढचा चेंडू हाताळण्याकरता. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन, फसवा चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूची गती जी आहे ती कुठेतरी कमी झाली आणि त्या दृष्टिकोनातून चेंडू मात्र शरीरावरती आदळतोय आणि इथून मात्र चेंडू मात्र निघून जातोय निर्धाव. षटक क्रमांक 2ची समाप्ती आणि एकंदर धावा आहेत फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 24 धावा. 24 रन्स ऑन दी बोर्ड. चला बी रेडी, बी फास्ट, चला घाई करायचे. पुढचं षटक पंच आपण सुद्धा वॉर्न करा. 5:39 झालेली आहेत. सुशांत यांचं पहिलं मत होतं की 5:30 वाजेपर्यंत सामने आटपतील, पण मात्र
पूर्णपणे फेल ठरलेला आहे, तो वेळ जातोच जातो. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. सज्ज आहे गोलंदाज अमोल. अतिरिक्त वेळ खर्च होतोय. पंच बी रेडी बी फास्ट. चला आपण घाई करा. कुठल्याही संघावरती किंवा खेळाडूवरती अन्याय होणार नाही याची दक्षता मात्र आयोजकांनी घेतलेली आहे, तर तुम्ही सुद्धा याची दक्षता घ्या, काळजी घ्या. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. निघून गेला चेंडू एका धावेकरता. दोन्ही संघांचं जर आपण पाहिलं तर एक समतोल गोष्ट आपण पाहतोय. जो निळ्या रंगाचा पट्टा जो आहे तो टी शर्टवरती सेम आहे आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर टी शर्टचा रंगसुद्धा थोडासा सेम आहे पांढऱ्या रंगाचा, पण पॅटर्न मात्र वेगळे आहेत. फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय आई गावदेवी नांदेडने, आणि आई गावदेवी जो पारिवली संघ आपण पाहतोय बी, तो संघ क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. पारिवली संघाने 3 सामन्यामध्ये खूप वेळ खर्च केलाय आणि हा वेळ तुमच्याच करता मारक याची नोंद घ्या, कारण की येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हालाच फलंदाजी करायची आहे आणि हा सामना पूर्ण होईलच. कोणत्याही प्रकारची बॅड लाईटची अपील स्वीकारली जाणार नाही. आखोटप्प्याचा मारा, चेंडू मात्र निघून झालाय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये आणि चेंडू होईल सीमा पार. दरम्यान कल्पेश कदम यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल आपण मंचावरती येऊन असं नसतं व्हायचंय. सारं वाटतंय आता सुन पप्या भाऊ ये ना परतून. सारं वाटतंय आता सुन पप्या भाऊ ये ना परतून. 29 धावा फलकावरती आहेत आणि ISPL चा दुसरा सामना आपण पाहतोय जिओ हॉटस्टारवरती. श्रीनगर के वीर आणि अहमदाबाद लायन्स म्हणजेच प्रथमेश ठाकरे ज्या संघामधून खेळतोय त्या संघाचा सामना सुरू आहे. आखोटप्प्याचा मारा, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू मात्र निघून गेलाय तो फाईन लेगच्या क्षेत्रातून. फाईन चौकार, मिळतील धावा 4. भविष्य तुझ्या नावाने आज चषक यो ठेवला. धावसंख्या जाऊन पोहोचते. चौकाराच्या बढतीनं धावफलक आपण पाहतोय. एकूण एकंदर 33 धावा फलकावरती आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार जोडले गेले. चौकारांची हॅट्रिक होईल का? यावेळेस मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक, चेंडू दंडन करीत मैदानाला गुदगुल्या करत निघून गेला. चौकाराच्या हॅट्रिक करता दर्जेदार चौकार. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. भविष्य तुझ्या नावाने आज चषक यो ठेवलाय. भविष्य तुझ्या नावाने. चौकाराच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 37 या अंकावरती. 37 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती पुढचा चेंडू. बीमार की बिमारी आहे का? हो आहे. चेंडू मात्र निघून गेलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी धावा मिळत आहेत त्या 2 अंकित केल्या जातील. धावा एकूण 3. फ्री हिटचा इशारा करतायत पंच. फलंदाजाकरता आता मात्र सुवर्ण संधी असेल. प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. येणारा प्रत्येक वार हा रविवार नसतो, पण उद्याचा वार मात्र रविवार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 40 धावा. रोशन आणि सुशांत यांच्यामध्ये चर्चा आहे सकाळच्या सामन्याची. गम के दुख बाट दिए जाय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फ्रीडचा चेंडू निघून गेलाय. पद्मन गुरव याला सांगतोय मी चेंडू पाठवलाय. 4 धावांकरता चौकार.
लाखो दिलाची होता तो जान, असा दिलाचा तो दिलवान, होता माणुसकीची कान, सारे गाती त्याचे गुणगान. गेला आठवण ठेवून पप्या भाऊ ये ना परतून, गेला आठवण ठेवून पप्या भाऊ ये ना परतून. चौकाराच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 44 या अंकावरती. पुढचा चेंडू आखो टप्प्याचा मारा. यावेळेस मात्र काय घडलंय, सेफ शॉट सावध पवित्रा पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू दणदण करीत निघून गेलाय. 4 धावां करता चौकार. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही, रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. 22 तुझ्या नावाने आज चषक ठेवलाय, 22 तुझ्या नावाने आज चषक. या षटकामध्ये एकूण एकंदर जी चौकारांची संख्या जर आपण पाहिली तर 5 चौकार जोडले गेलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 48 या अंकावरती. 48 रन्स ऑन दी बोर्ड. आई गावदेवी नांदेडने संघ प्रयत्न करतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय आणि अगदी त्याच दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर ज्या धावा जोडल्या गेलेल्या आहेत त्या धावांचा जर विचार केला तर हे षटक मात्र निर्णायक ठरेल, टर्निंग पॉईंट ठरेल या सामन्याचं. कारण की एकूण एकंदर जर आपण पाहिलं तर 20 धावा चौकाराच्या साह्याने जोडल्या गेल्या, एक सिंगल आणि त्याच्यानंतर नो बॉल आणि एक सिंगल, म्हणजे एकूण एकंदर 23 धावा या षटकामध्ये जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 साहिल याला आपण पाहतोय. आखो टप्प्याचा मारा. चेंडू कानाजवळून सांगून गेलाय गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ. डॉट बॉल निर्धाव चेंडू. दर्जेदार गोलंदाजी, कमबॅक केलंय. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन आपण पाहतोय. डावखोरे हाताच्या फलंदाजा करता डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. कव्हरचं क्षेत्ररक्षक जवळ बोलवलं गेलंय, पण तत्पूर्वी घडलंय काय, बॅटचा हलकासा स्पर्श आणि पारिवली संघामध्ये होतोय हर्ष. फलंदाज बाद, विकेटचं पतन. फोर्टी 48 रन्स ऑन दी बोर्ड. 48 धावा फलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 2. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. पुढचा चेंडू हाताळण्याकरता साहिल याला आपण पाहतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, डॉट बॉल. अखेरच्या षटकामध्ये धावांचा प्रभाव जो आहे तो मात्र कुठेतरी कमी राहिलाय आणि इथून मात्र पंचांचा इशारा येतोय, आपण पाहतोय तो 1 फॉर दी ओव्हर. म्हणजे अगदीच जर पुढचा चेंडू किंवा येणाऱ्या पुढच्या चेंडूपैकी एखादा बाउन्स पद्धतीने जर चेंडू मात्र हाताळला गेला तर मात्र पंच गोलंदाजाला दंडित करू शकतात. बाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या बढतीनं आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलंय 49 या धावसंख्येवरती. आणि ISPL मध्ये जर आपण पाहिलं तर प्रथमेश ठाकरे यांनी गोलंदाजीला सुरुवात केलेली आहे. इथून मात्र सामन्याकडे आपण परत येऊया. चांगली गोलंदाजी हाताळतोय आणि पहिली विकेट मिळालेली आहे ISPL सीझन 3 मध्ये प्रथमेश ठाकरे याला. बॅटची कडा आणि इथून मात्र नशिबाची साथ, जोरदार जल्लोष. चेंडू निघून चाललाय सीमापार. 4 धावां करता चौकार.
53 या धावसंख्येवरती पोहोचलाय. 50 अप. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती पुढचा चेंडू साहिल. यावेळेस मात्र काय घडलंय तर पंचांनी बोट आकाशात वर केलंय. फलंदाज बाद. बॅक टू डगआउट. संघादरम्यान पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. सामना क्रमांक 2 असेल आई गावदेवी साखरोली आणि गावदेवी धोंडावडवली. PN पालकने आणि जर्मन भरे या संघातील जो संघ विजयी होईल तो मोरिया स्पोर्ट सूर्यानगर या संघाशी 2 हात करेल. आणि त्यानंतर NR बोरपाडा साई स्पोर्ट वडाचा पाडा आणि जय दुर्गा स्पोर्ट सुपेगाव जय बजरंग सोनटक्के खालच्या गटातील हे संघ आपण पाहतोय. आणि साची स्पोर्ट्स खालिंग अशा रीतीने हे उद्याचं संघाचं शेड्यूल आहे. दरम्यान जरी आमचा मित्र आमच्यातून दूर गेला असला तरी सुद्धा त्याच्या आठवणी मात्र कायम आहेत. आणि आज त्याच्या प्रेमाखातर हे आम्हाला यावंच लागलं. तर मी स्वर्गीय भावेश इलेवन लामाज या संघाचे आभार व्यक्त करतोय की दुसऱ्या दिवसामध्ये ते समालोचन करण्याची जी मला संधी दिली शिवछत्रपती स्पोर्ट लामज संघाच्या वतीने. उद्याच्या दिवसात तुमच्या समवेत जॉईंट होतील सुनील पाटील व्हॉइस ऑफ पिळंजे. आणि तत्पूर्वी मी आयोजकांचे आभार व्यक्त करतोय कारण की भावेशचं प्रेम इतकं होतं की जेव्हा टुर्नामेंट डिक्लेअर व्हायची तेव्हा मात्र एक त्यांचं प्रेम हे आमच्या पाठीशी असायचं. आणि आजही जो मागील वर्षीचा ट्रॅक रेकॉर्ड जो आम्ही पाहिला तो आजही भावेशच्या चॅटमधूनच मी ओपन केलेला आहे. त्यामुळे आमच्या लाडक्या मित्राला जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय आणि मी इथेच थांबतोय. खूप खूप धन्यवाद. हॅलो, आतिश चव्हाण स्टेजवर यायचं आहे. आपल्या झिडके गावचे हे एक भारदस्त आवाजाचं व्यक्तिमत्व रोहनजी पाटील यांच्या माध्यमातून आपण आज दिवसभरात समालोचन ऐकत होतो. त्यांचा प्रेमाची शाल, मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करतील आतिश चव्हाण यांच्या हस्ते होत आहे. मी आतिश चव्हाणांना विनंती करतो की रोहनजी पाटील यांचं इथे शाही सन्मान करायचा आहे. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि एक सुंदर असं सन्मान चिन्ह ज्यावर निश्चितच आपल्याला पाहायला मिळू शकेल स्वर्गीय भावेश विठ्ठल चव्हाण यांच्या स्मृतीस उजाळा देणारी ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं चित्र आपल्याला निश्चितच त्या फोटोवर पाहायला मिळतंय. गो टू कॉम्बॉक्स प्रवीण. धन्यवाद रोहन दादा, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले देखील आम्ही आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि जातोय सामन्याकडे. क्वालिफायर सामना दुसऱ्या डावाला इथे सुरुवात झाली आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक विशाल घेऊन आलाय. 54 धावांचं टार्गेट आहे. दमट वातावरण आहे. संध्याकाळचं सत्र. पहिला बॉल विशालचा. पहिलाच बॉल अत्यंत चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेलाय. प्रेक्षकांचा देखील आवाज ऐकायला मिळतो कारण सामना क्वालिफायरचा आहे. जिंकणारा संघ टॉप 3 करणार आहे. एक ट्रॉफी लागू होणार आहे. त्याकरिता हा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. स्वर्गीय आपण या ठिकाणी पाहिलं तर भावेश स्मृती चषक 2026 दिवस क्रमांक 2 आपण या स्पर्धेचा पाहतोय. अंतिम सामना. पहिला बॉल इथे डॉट आलाय विशालच्या माध्यमातून. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. समोरच्या दिशेनं बॉलला खेळून काढलाय अलॉंग दी कार्पेटनं. लॉंग ऑन रिझनमध्ये बॉल. एक सिंगल मात्र मिळेल. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली आणि त्यानंतर क्षणामध्ये रूपांतर केले 2 धावांमध्ये. 2 धावेने टीमचं अकाउंट ओपन होत आहे. धावसंख्या 2 या अंकावरती. शेवटचा सामना आहे. आपण पाहतो स्ट्रायकर एंडवरती बॅटर अजय आणि त्याच्या साथीने जिग्नेश आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. मैदानाच्या आतमध्ये टीमची धावसंख्या 2 वरती. पॉवर प्लेचं पिबनचं षटक या ठिकाणी सुरू आहे आणि अगदी पाहिलं तर मग या 2 धावा खूप काही सांगून जातील. षटकातला पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटने.
ओ फटका फसला यावेळेला, उंची गाठली बॉलनं, झेल इथे मात्र ड्रॉप झालाय. हा शेवटचा सामना आहे, महत्त्वपूर्ण सामना आहे. ही कॅच होती का मॅच होती, कारण अत्यंत महत्त्वपूर्ण सामना आहे. एक एक चुकी तुम्हाला पराभवाच्या दारामध्ये घेऊन जाईल. इथे सहज सोपा झेल धरती मातेला दान केलंय. एक धावा देणार टीमची धावसंख्या 3 या अंकावरती. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. 54 धावांचा विशाल आव्हानाचा पाठलाग करताना आपण पाहतोय पारिवली ब संघाला. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पहा एसटी रक्षकाने चेंडूला गॅदर केला नाहीये. लॉंग स्टॉप मध्ये बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा संघर्षाचा चौकार. ठेवलाय भविष्य तुझ्या नावाने सात सफळकारती थोडीशी नशिबाची साथ देखील मिळतीये आई गावदेवी पारिवली ब संघाला. एकंदरीत आपण पाहिलं तर 7 धावा, पहिला बॉल डॉट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर चौकार. म्हणजे टीमची टोटल धावसंख्या पाहिली तर 7 धावा. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. ओ दांडी 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 गोल. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम पारिवली ब संघाला. महत्वपूर्ण सामन्यातली महत्वाची विकेट जिग्नेशची आली आहे. त्रिफळाचित केलं गेलं, अगदी क्लीन बोल्ड केलं गेलं. जबरदस्त बॉल आणि त्या बॉलवरती आली विकेट. 5व्या बॉलवरती विकेट मिळवले गोलंदाज विशालने. विशाल कामगिरी संपन्न करत असताना 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सूरज. शेवटचा बॉल पॉवर प्लेचं षटक आहे. अंतिम बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेटने मार्गस्थ होत असताना लोअर फुलटॉस होता. ऑन ड्राईव्ह केला. सिलिमिडॉन मध्ये धोका होता. रनआउटची संधी होती, संधी गमावली आहे. गॅदर करू शकले नाहीत क्षेत्ररक्षक बॉलला आणि त्यानंतर एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हर नंतर टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद 8 अशी धावसंख्या पाहतोय. सामन्यामध्ये चेंडू शिल्लक आहेत 18 बॉलमध्ये धावा काढायचे. इथून मात्र 46. एक मोठं आव्हान. आता खडतर प्रवास आहे. खरं तर इथे मात्र रिक्वायर्ड रन रेट अगदी मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना पाहायला मिळतोय. मात्र इथून तुफानी फलंदाजी करावी लागेल. आक्रमकतेचं क्रिकेट खेळावं लागेल तरच टीम आई गावदेवी पारिवली बी हा संघ इथे विजय साकार करू शकेल. विदेश आलाय संपूर्ण दिवसामध्ये ज्याची गोलंदाजी दमदार राहिली तो विदेश इथे मात्र गोलंदाजीवरती मार्गस्थ झालाय. विजयाकरिता 18 बॉल आणि 46 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या, परंतु काय कमालीची बॅटिंग पहिल्या डावामध्ये आपण पाहिली टीम आई गावदेवी नांदेडने संघाकडून. आणि त्याच जोरावर एक मोठं टार्गेट या ठिकाणी आपण पाहतोय उभं होताना. मात्र त्याचा पाठलाग करताना कुठेतरी आपल्याला संघर्ष होताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवरती सूरज आहेत, मात्र सूरजला चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिला बॉल विदेशचा. फुल टॉस होता, वळवलाय बॉलला डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. निश्चितपणाने थोडासा संशयास्पद आहे, त्यामुळे त्याची पाहणी केली जाईल. कन्हैया लाल शेठ यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. दरम्यान नोचा इशारा आहे
आणि इथून मात्र फ्रीटची संधी असेल. बॅट्समनला सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. पंचांचा फ्रीटचा इशारा आलाय. हाईट फॅक्टर बॉल होता, कमरेच्या वरच्या बाजून बॉल होता आणि त्यानंतर पंचांनी नो घोषित केलाय. टीमची धावसंख्या 13 वरती. विदेश षटकातला पुढचा बॉल घेऊन फ्रीटचा बॉल आहे. यावेळेला मात्र अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, शरीराला ब्रश होतोय परंतु फेकी खराब आहे. बॅकअप दिला गेलाय. एक तर तिथे मात्र मिळले आहे, दुसरी सुद्धा मिळेल. मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा दिल्या गेल्या आणि या 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. 15 धावा धावफलकावरती. हॅलो, आमच्या पिळंजेचे जय अंबे एंटरप्राइजेसचे सन्माननीय कन्हैयालाल शेठ यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही या स्वर्गीय भावेशच्या स्मृती चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. विदेश फुलटॉस इथे देखील आहे परंतु यावेळेला एलिव्हेशन नाही आहे आणि अखेरकार झेल टिपला गेलाय. सूरज इथून मात्र डगआउटला जातील. आणखीन एक धक्का टीम पारिवली संघाला. बचना है हसी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आपल्याला आर्थिक सहकार्य साहेबांच्या माध्यमातून लाभलेत. रोख रक्कम 5,000 रुपये. त्याबद्दल आम्ही त्यांचे सतत आभारी आहोत. एक दानशूर व्यक्तिमत्व. या ठिकाणी स्वागत सन्मान आपण संपन्न करतोय. सन्माननीय कन्हैयालाल शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत. जय अंबे एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर्स आहेत जे पिळंजेचे आहेत आणि त्यांचा या ठिकाणी अगदी थाटामाटामध्ये आपण सन्मान करत आहोत. दरम्यान मैदानाकडे जाऊयात. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. एकंदरीत 17 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अगदी अटीतटीचा सामना, करोआर मरोचा सामना, डू ऑर डायचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. बॅटर किरण. पुढचा बॉल विदेशचा. यावेळेला मात्र बॅकफुटवरती येऊन ऑन साईडला ड्राईव्ह केला बॉलला. डीप मधला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती स्वार होतोय. पहिली धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या एंडवरती इथे धोका पत्करलाय आणि अखेरकार इथे मात्र रनआउटची विकेट आली आहे. आणखीन एक विकेट गमावली आहे टीम पारिवली संघाने. तर एकंदरीत आपण पाहिलं तर मग टीमची धावसंख्या पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 18 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 54 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना आपण पाहतोय कुठेतरी पिछाडीवरती आहे टीम आई गावदेवी पारिवली ब संघ. परंतु हे देखील विसरून चालणार नाहीये कारण सामना संपलेला नाहीये. तुम्हाला जर टॉप 3 मध्ये पोहोचायचं असेल ना तर मग आता तुम्हाला आक्रमण हे करावं लागेल. एकच ध्येय डोळ्यासमोर, आक्रमण, आक्रमण आणि आक्रमण. इथून मात्र चौफेर फटकेबाजी करावी लागेल. अभी नाही तो कभी नाही. ही वेळ आहे स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची. हीच वेळ आहे फटकेबाजीची. परंतु ते कार्य गोलंदाज करून देतील का? विदेश चांगली गोलंदाजी करतात. पहिला बॉल बिमरचा होता परंतु त्यानंतर लाजवाब गोलंदाजी केली. कमबॅक करून दिला. विकेट्स मिळवल्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना सुधीर ऑन स्ट्राईक. इथे मात्र इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून अंतर कापून येत आहेत. चांगले चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी झोकून दिलं स्वतःला आणि टीमच्या त्या ठिकाणी जरूर धावा वाचवल्या. आणि इथे मात्र पाहू शकाल फलंदाज सेफ आहेत. 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 2च्या साह्याने एकंदरीत 20 धावा धावफलकावरती. अजून देखील पाहिलं ना तर इथून 34 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 13 बॉलमध्ये 34 धावा काढायच्या आहेत. बॅटिंग करताना आई गावदेवी स्पोर्ट्स पारिवली ब संघाला. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला ना तर मग नांदेडने ब संघ देखील संघ देखील खूप चांगला प्रयत्न करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं राहिलंय. चांगली गोलंदाजी करतायत. त्यांना ठाऊक आहे हा सामना महत्वाचा आहे.
यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केलाय डीप मिड विकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूवरती स्वार होत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी देखील, परंतु इथे मात्र पाहू शकाल बॅकअप नव्हता आणि इथून या 2 धावा अंकित केल्या जात आहेत. 2 धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 22 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत आणि इथून 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये आता इथून धावांची आवश्यकता आहे 32. अनेक मान्यवर या स्पर्धेचा मंचावर बसून खूप चांगल्या पद्धतीने आनंद घेतात. प्रेक्षक मायबाप देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि जे प्रेक्षक घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून या सामन्यांचा आनंद घेतात त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 32 धावांची गरज आहे. इथून गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आदित्यला आणलंय. आई गावदेवी नांदेडने संघाकडून आदित्यला 5 रन केले, प्रमोट केले 3ऱ्या षटकामध्ये. चेंडू शिल्लक 12 मध्ये धावा काढायच्यात 32. चला मॅच चालू करा. अंधार होतोय, आपल्यालाच बॅड लाईटचा सामना करावा लागेल. नाणेफेकी खूप महत्वाची होती परंतु इथून नाणेफेकी जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा जो निर्णय स्वीकारला होता तो घातक ठरताना पाहायला मिळाला आहे टीम पारिवली संघासाठी. असं वाटलं होतं कुठेतरी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतील, कारण ही खेळपट्टी अशा पद्धतीची इथे गोलंदाजांना साथ मिळते आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना तर मग थोडासा अंधार देखील पसरतोय, थोडंसं दमट वातावरण देखील आहे आणि दमट वातावरण नेहमीच फलंदाजांना संघर्ष हा करावा लागत असतो. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवलाय, तिथे यशस्वी झालाय. अगदी चांगल्या टप्प्यावरती हा बॉल हाताळला गेलाय, परंतु ही प्लेसमेंटची वेळ नाही आहे, इथे अटॅकिंग क्रिकेटची वेळ आहे. इथे मात्र तुम्ही जेवढं सॉफ्ट हँड खेळाल ना तेवढं तुम्हाला पराभवाच्या दाराकडे जावं लागेल. पहिला बॉल डॉट आलाय. गोलंदाज पुढचा बॉल घेऊन आदित्य. यावेळेला उडवला बॉलला, क्षेत्ररक्षक बॉल खालती, जेल टिपला जाईल का पाहावं लागेल. जेल तर इथे मात्र ड्रॉप झालाय आणि त्याचं रूपांतर केलं जाईल 2 धावांमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केले. अंतिम क्षणाला बॉल हातातून निसटला आणि त्यानंतर या 2 धावा कंप्लीट केल्या. प्रत्येक बॉल मागे आपल्याला इक्वेशन या ठिकाणी बदलताना पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये धावा काढायचे आहेत त्या मात्र 30. त्यामुळे आक्रमण आणि आक्रमणच हे डोळ्यासमोर ठेवावं लागेल आणि त्या पद्धतीची विस्फोटक फलंदाजी करावी लागेल आई गावदेवी पारिवली बी संघाला. चांगला बॉल आहे. रायझिंग अँड सरप्राइझिंग. खरं तर सरप्राईज दिलाय फलंदाजाला गोलंदाजानं. काय चेंडू हाताळलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. एकंदरीत आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती असताना. ओ अडीकडे एक चांगला बॉल आहे. कलात्मकतेने गोलंदाजी केली, बुद्धीचा योग्य वापर केलाय. सातत्याने बॅटर पासून चेंडू दूर अंतरावरती ठेवतायत, ऑफस्टंपच्या बाहेर ठेवतायत, परंतु फलंदाजी हवी तशी होत नाहीये. कारण पाहिलं ना तर मग थर्डमॅन देखील सर्कलच्या आतमध्ये, डीप बॅकवर्ड पॉईंट नाहीये, मिड ऑफ नाहीये, एक्स्ट्रा कव्हर देखील नाहीये, ऑफसाईड खुली आहे, तरी देखील फलंदाजाला त्याचा फायदा उचलता घेता आलेला नाहीये. चांगली गोलंदाजी. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 24. प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र दबाव निर्माण करतोय. यावेळेला दिशा भरकटली आहे. यावेळेला मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 25 धावा धावफलकावरती. अजून देखील पाहिलं तर 29 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. यावेळेला मात्र पाहू शकाल फुल टॉस होता, परंतु शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि या एंडवरती पाहावं लागेल एक्झॅक्ट काय घडलंय. आणि इथून मात्र फलंदाज बाद धावचित होतोय. आणखीन एक धक्का पारिवली ब संघाला. ओ यावेळीचा बॉल अगदी पाहिलं गिरीश वाले होते, खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय. इथे देखील पाहिलं तर धावचीची संधी निर्माण झाली आहे आणि इथून मात्र फलंदाज सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचला हेच दाखवत असताना पंच. आणि इथून मात्र पाहिलं ना तर जबरदस्त गोलंदाजी. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. एकंदरीत 25 धावा. आता 6 बॉलचा खेळ उरलाय आणि 6 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता. मात्र कुठेतरी आई गावदेवी पारिवली ब संघाने जो निर्णय घेतला होता गोलंदाजी करण्याचा निर्णय, तो मात्र कुठेतरी घातक ठरताना पाहायला मिळाला. इथून मात्र पाहू शकाल शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आणला गेलाय.
किशोरला आणलंय. मात्र इथून पहिल्या बॉलपासून आक्रमण करावं लागेल. टॉप 3 मध्ये काल महापोली, आज कोणता संघ असेल? पहिलाच बॉल, प्रचंड गती, वेगावरती स्वार झालाय गोलंदाज. पहिलाच बॉल इथे डॉट आलाय. अचूकता आणि त्याचबरोबर वेगावरती नियंत्रण, चांगली गोलंदाजी. डॉट बॉलने इथे सुरुवात केली. आता 5 बॉलवरती 5 षटकार आले तरच टीम पारिवली संघ इथे विजय साकारू शकेल. षटकातला पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जातोय. यावेळेला मात्र वेगाने टाकण्याचा प्रयत्न, दिशा भरकटले का पाहावं लागेल, कारण इथून मात्र पाहिलं तर आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. मात्र इथून 5 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. उद्या देखील पाहिलं ना तर मग उद्या देखील अनेक नामवंत संघ, अनेक नामवंत खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. उद्या फायनलचा सामना देखील मैदानाच्या आतमध्ये खेळवला जाईल. यावेळेला मात्र जागते राहूचा इशारा दिलाय फलंदाजाला. अखूट टप्प्याचा बॉल, थोडासा बाउन्स दिला, गती दिली आणि मात्र इथून एक सिंगल कंप्लीट. आता या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे, कारण 4 बॉल आणि 27 धावांची गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल, विजयाच्या उंबरट्यावरती उभा आहे आई गावदेवी नांदेडने संघ. काहीच क्षण आहेत विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी. चांगला बॉल आहे, पिचिंग चांगली आहे आणि लाईन लेंथ देखील चांगली आहे. याच संघानं सकाळच्या सत्रामध्ये दमदार खेळ केला होता. क्वालिफायरचं तिकीट प्राप्त केलं होतं अ गटातून आणि आज देखील पाहिलं तर शेवटच्या सामन्यामध्ये भरीव कामगिरी. 3 बॉल आणि 27 धावांची गरज. डॉट बॉल इथे घेत असताना गोलंदाज आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये चांगलं गोलंदाजी किशोरच्या माध्यमातून. यावेळेला बिगिट केलंय काऊ कॉर्नर मध्ये, क्षेत्ररक्षक, चुकी होणार नाही या ठिकाणी. आणि इथून मात्र आणखीन एक धक्का टीम पारिवली संघाला. लाखो दिलाची होता तो जान, असा दिलाचा तो दिलवान, होता माणुसकीची कान, सारे गाती त्याचे गुणगान. गेला आठवण ठेवून पप्या भाऊ ये ना परतून, गेला आठवण ठेवून. शेवटचे 2 बॉल आजच्या दिवसातील शिल्लक आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल, परंतु शेवटचा जोपर्यंत चेंडू हा डिलिव्हर केला जात नाही तोपर्यंत कोणत्याही संघाला आपण विजय घोषित करू शकत नाही आहेत. यावेळेला मात्र ऑन ड्राईव्ह केलाय, बॅकवर्ड स्क्युअर लेग आणि डीप मिड विकेटच्या दरम्यान या बॉलला खेळून काढलंय. फक्त सिंगल धाव घेतली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे, त्यानंतर आपल्याला सेलिब्रेशन जरूर पाहायला मिळेल, कारण या संघाने देखील खूप त्याग केलाय, खूप संघर्ष केलाय आणि ती ट्रॉफी उचलण्याकरिता आतामध्ये सक्षम असतील. दरम्यान आपण बघतोय की जर कालच्या दिवसात मापोली संघ टॉप 3 मध्ये दाखल झालेला आहे आणि आजच्या दिवसातील संघ ठरला अर्थातच आई गावदेवी नांदेडने. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम पारिवली. लाखो दिलाची होता तो जान, असा दिलाचा तो दिलवान, होता माणुसकीची कान, सारे गाती त्याचे गुणगान. गेला आठवण ठेवून पप्या भाऊ ये ना परतून, गेला आठवण ठेवून पप्या भाऊ ये ना परतून. पारिवली संघाचा संघनायक कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे आणि आजच्या दिवसातील फायनलच्या सामन्यात ज्याचा सुरेख असं प्रदर्शन